सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता लाखोचा पीक विमा जमा होणारे जे काही जिल्हा आहे त्यामध्ये यवतमाळमध्ये सर्वाधिक पीक विमा इथं जमा झालेला आहे। आजपासून पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे। तर यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडून आणि पीक विमा कंपनीकडून तब्बल 2400 कोटी रुपयाचा पीक विमा इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी अपडेट इथं आलेली आहे। बैठकीमध्ये मोठा निर्णय, पीक विमा तातडीने वाटपास सुरुवात। आता हा जो पीक विमा आहे ते पात्र शेतकऱ्यांना इथं मिळत आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे। तर आता सर्वप्रथम यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, बीड, तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पुढील 2 ते 5 दिवसांमध्ये ते जमा होणार आहे। बैठकीमध्ये निर्णय इथं घेण्यात आलेला आहे। तर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीच्या बैठकीमध्ये 2400 कोटी रुपयाचा पीक विमा तातडीने शेतकऱ्यांना देण्याचं जे काही सांगितले आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज निर्णय घेतलेला आहे। आता डीबीटीद्वारे 2400 कोटी रुपयाचा पीक विमा तातडीने कंपनीला देण्याचे आदेश इथं देण्यात आलेले आहे। तर आता जे काही 14 कोटी रुपये, जे की इथं 1400 कोटी रुपयाचं पीक विमा या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू। आता टोटल जे तुम्हाला मिळणार आहे 2400 कोटी रुपये। तर तुम्हाला मी कॅल्क्युलेशन सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात पेंडिंग आहे। यवतमाळमध्ये 220 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। नागपूरमध्ये 180 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। चंद्रपूरमध्ये 170 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। गडचिरोलीमध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। नांदेडमध्ये 150 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। परभणीमध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। बीडमध्ये 130 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, बीड, तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। यानंतर इथे आपलं लातूरमध्ये सुद्धा पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। 100 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। धाराशिवमध्ये 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। जळगावमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। धुळेमध्ये 80 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। चंद्रपूरमध्ये 70 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। यानंतर बुलढाण्यामध्ये 85 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। अकोल्यामध्ये 75 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। वाशिममध्ये 65 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। लातूर, धाराशिव, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम यानंतरचे जे जिल्हे आहेत हे जिल्हे पेंडिंग आहे। या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे। तर यामध्ये पहिले येते छत्रपती संभाजीनगरमध्ये 90 कोटी रुपये, यानंतर येते जालन्यामध्ये 80 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। हिंगोलीमध्ये 70 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। अमरावतीमध्ये 100 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। वर्ध्यामध्ये 85 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। भंडारामध्ये 75 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। गोंदियामध्ये 65 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। अहमदनगरमध्ये 110 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। सोलापूरमध्ये 120 कोटी रुपये प्रक्रिया इथं सुरू आहे। यानंतर येथे सातारामध्ये 95 कोटी रुपये प्रक्रिया इथं सुरू आहे। यानंतर येथे ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर तुम्हाला कोणते 2 कामं करायचे जेणेकरून पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथे येईल। पुण्यामध्ये 130 कोटी रुपये पेंडिंगमध्ये आहे। कोल्हापूरमध्ये 90 कोटी रुपये इथं पेंडिंगमध्ये आहे। सांगलीमध्ये 80 कोटी रुपये पेंडिंगमध्ये आहे। सिंधुदुर्गमध्ये 40 कोटी रुपये इथं पेंडिंगमध्ये आहे। रत्नागिरीमध्ये 50 कोटी रुपये इथं पेंडिंगमध्ये आहे। तर पेंडिंग जिल्ह्यात लवकरच वाटप होणार आहे। यानंतर इथे आपलं ठाणेमध्ये 60 कोटी रुपये पेंडिंगमध्ये आहे। पालघरमध्ये 55 कोटी रुपये पेंडिंगमध्ये आहे। रायगडमध्ये 65 कोटी रुपये पेंडिंगमध्ये आहे। मुंबई शहरमध्ये 10 कोटी रुपये पेंडिंगमध्ये आहे। मुंबई उपनगरमध्ये 15 कोटी रुपये पेंडिंगमध्ये आहे। नाशिकमध्ये 120 कोटी रुपये पेंडिंगमध्ये आहे। तर आता एकूण टोटल निधी जे काही आपण सांगितल्याप्रमाणे वाटप 1400 कोटी रुपयाचा झालेला आहे। 700 कोटी रुपयाची प्रक्रिया सुरू आहे आणि 300 कोटी अधिक पेंडिंग आहे। टोटल निधी जो काही आहे यामध्ये 2400 कोटी रुपये। तर आता कोणाला पीक विमा जमा होत आहे, जे शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, ज्यांची सातबारा पिकाची नोंद आहे, तर अशांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे तर टाकलेल्या खात्यामध्ये तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा, पैसे मिळत आहेत। तर ई पीक पाहणी केलेली आहे, नुकसान भरपाई नोंद केलेली आणि पीक विमा फॉर्म भरलेले। तर आता या कारणामुळे तुम्हाला पीक विमा इथं येणार नाही जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल, अर्जामध्ये चूक आहे, आधार लिंक नाही, पीक विमाचा फॉर्म भरलेला नाही, तर तुम्हाला पैसे इथं येणार नाही आहे। तर आता पैसे आले नसतील तर घाबरण्याचं काही कारण नाही। तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447। तर यावरती तुम्ही कॉल करून तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, तुमचा पीक विमाचा फॉर्म पेंडिंगमध्ये गेला का, रिजेक्ट झाला का, तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, सविस्तर माहिती तुम्ही या नंबरवरती कॉल करून घेऊ शकता। किंवा तुम्ही पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या, कृषी कार्यालयामध्ये संपर्क करा। आता लेखी अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8 आणि
यामध्ये पीक विम्याची पावती त्यासोबत कागदपत्र जोडून द्यायचे आहे. तर तुम्हाला पहिले सांगितलं होतं की हा जो हेल्पलाईन नंबर आलेला आहे 14447, तर यावरती कॉल करून सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता. तर लेखी अर्ज देतो तुम्हाला. हे जो अर्ज आहे लेखी अर्ज हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी द्यायचा आहे. कुठं? तालुक्याच्या ठिकाणी. तर हा जो अर्ज आहे तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी द्यायचा. तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा कंपनीचं ऑफिसर आहे तिथे नेऊन द्यायचं आहे. प्रति, शाखा व्यवस्थापक, प्रतिनिधी, पीक विमा कंपनीचे नाव, तालुका, जिल्हा, पीक विमा रक्कम मिळाली नाही बाबत अर्ज, महोदय महोदया मी खालील सही करणारा अर्जदार तुमचे नाव लिहा, तुमचा तालुका, जिल्हा इथं तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर सन 2024 आणि 25साठी माझ्या शेतातील पीक विमाचा फॉर्म भरलेला आहे. माझ्या पिकाचे नुकसान झालेले असून अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. याचप्रमाणे माझी माहिती खालीलप्रमाणे. यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, पिकाचे नाव, पीक विम्याची पावती क्रमांक, जे की ॲप्लिकेशन ID म्हणते त्याला पीक विम्याच्या पावती राहते ते टाकायचं आहे. मोबाईल नंबर हे तुम्ही सविस्तर किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या थोडं थांबून. यानंतर तुम्हाला त्यासोबत कागदपत्र इथं जोडायचे. मी पहिले सांगितलं होतं की आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8 हे तुम्ही डिजिटल काढा किंवा पटवाऱ्याकडून घ्यायचं आहे. पीक विम्याची पावती आणि नुकसान भरपाईचे फोटो असेल तर फारच चांगलं. तर हा जो अर्ज आहे पीक विमा ऑफिस तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते तिथं तुम्ही चौकशी कराने तिथं हे अर्ज नेऊन द्यायचा आहे. किंवा कृषी अधिकारी किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर तर आपण दिलेलाच होता 14447, तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता. अर्ज दिल्यानंतर 7 ते 15 दिवस अर्ज तपासणीसाठी लागू शकते. त्यानंतर चुकीची जर माहिती असेल तर ते सुधारणा करून खात्यामध्ये, आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमची रक्कम पाठवली जाईल.